अंतिम दिवशीच्या म्हणजेच 7व्या दिवशीच्या अंतिम सत्राला म्हणजेच समारोपाच्या सत्राला प्रारंभ होतो. तत्पूर्वी सर्वप्रथम श्रोतारूपी भगवंतांना माझा साष्टांग प्रणिपात. भगवान शिवजी म्हणतात, देवी पार्वती मनुष्य जीवांच्या कल्याणाचा मार्ग, जीवांना जीवनमुक्त होण्याचा मार्ग परम मंगलदायी श्री राम कथेमध्ये ओतप्रोत वर्णन केले आहे. 7 दिवस झालेत आपण मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्राचं चरित्र श्रवण करत आहोत, ज्याला श्री राम कथा असं म्हणतायत, रामचरित मानस असं म्हणतात. सकाळच्या सत्रामध्ये आपण श्रवण केले की भगवान परमात्मा वानरांच्या सानिध्यामध्ये वानरांचा प्रतिसाद घेऊन राक्षसांचा निपात करण्यासाठी ज्यांनी सेतुबंधन करून लंकेवर स्वारी केली आणि तिथे स्वारी केली असताना मोठे मोठे राक्षस, महान महान राक्षस, इंद्रजितासारखे, कुंभकर्णासारखे, रावणाधिक सर्व दैत्यांचा रणभूमीच्या ठिकाणी निपात केला आणि रावणाच्या माध्यमातूनच लक्ष्मणाला परमज्ञानाची प्राप्ती ही सुद्धा करून दिली. रावणाला मुक्ती दिल्यानंतर लंकेचं राज्य ठरल्याप्रमाणे विभीषणाला लंका समर्पित केली, लंकेचा राजा बनवलं. आणि भगवान परमात्मा ज्यावेळेस लंकेतून निरोप घेतात त्यावेळेस तिथे भगवंताला येण्याकरता पुष्पक विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्या विमानामध्ये राम, लक्ष्मण, सीतादेवी, जिला रावणाच्या बंधनातून मुक्त करण्यात आलं, आदी करून नळ नीळ जामवंत, सुग्रीव, हनुमंताधिक सर्व लोक विमानामध्ये आरूढ झाले. पण भगवान परमात्म्याच्या मनामध्ये आलं आणि ते हनुमंताशी बोलायला लागले, हनुमंता, आज जर आपण वेळेच्या आत पोहोचलो नाही तर माझा भरत, काय प्रेम होतं प्रभूचं, तो माझा भरत आहे, तो प्राण ठेवणार नाही, आपले जीवन संपून टाकेल. मला असं वाटतं हनुमंता, विमान उशिरा पोहोचेल. हाय, भगवंताची दीर्घदृष्टी होती, विमान उशिरा पोहोचेल, परंतु हनुमंता तू मात्र वेगाने पोहोचशील असा मला विश्वास आहे. म्हणून सूर्योदयाच्या आतपर्यंत तूच पोहोचू शकतो. तुझा आणि असणाऱ्या भरताला सावध कर, सांग आम्ही येत आहोत. आज्ञा मिळाली. हनुमंतरायाने प्रभूला प्रणाम केला आणि सुंदर बटुवेश धारण केला, ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि अगदी वायू वेगाने होतेच हनुमंतराय म्हणा, जेव्हा मारुत म्हणजे वायू, मारुत तुल्य वेगम याने भगवंताला प्रणिपात केला आणि आकाश मार्गाने छलांग मारली. त्याचं वर्णन बाबाजी करतात. प्रभु हनुमंत ही कहा तुझारी, जय बटरूप अवध मुनि जाये. श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम. प्रभु हनुमंत ही रूप अवध पुरी जाई. रे राम जय जय राम, भरत ही
हनुमंतराया सूर्योदय होण्याच्या आत पोहोचण्याची कोशिश करतायत. सूर्यास्त होण्याची वेळ आली तरी आजचा जो दिवस दिला होता तरी प्रभू आले नाही. तरी भरताने सांगितलं, जर आज प्रभू आले नाही तर मी माझा प्राणही सुद्धा ठेवणार नाही. त्या गुफेच्या बाहेर निघाले आणि लाकडं जमा केले, इंधन जमा केलं, त्याची चिता रचली भरताने. जर राम नाही तर माझं जीवन करावून काय काम आहे. आणि झालं बाबा, आता ती चिता प्रज्वलित करणार आणि प्रवेश करणार. तरच हनुमंतराया ब्राह्मणाचं रूप घेऊन येतात आणि आवाज देतात, भरतजी. चटकन भरताने ओळून पाहिलं, तो कोणतरी बलवान पण ब्राह्मण वेशामध्ये आहे. ब्राह्मण म्हणावं तर बलवान दिसतो, अति बलवान दिसतो, अतुलित बलधामम. हनुमंतरायाचा यथार्थ वर्णन, तो अतुलित बलधाम आहे. आणि तो या ठिकाणी सामान्य ब्राह्मणाच्या वेशामध्ये आहे. असेल कोणी, पण चला शेवटी आपल्याला दर्शन होते ब्राह्मणाचं. भरतजी आले आणि प्रणाम करतात. कोण आपण? हनुमानजी सुद्धा प्रणाम करतात आणि म्हणतात, हे काय चाललंय, कशासाठी आहे हे? त्यांनी सांगितलं, हे ब्राह्मणदेव, आज माझे बंधू ज्यांचा 14 वर्षाचा वनवास संपन्न होतो, आज ते येणार आहेत. सकाळपासून प्रतीक्षा करतोय, वाट पाहतो, पण काही संदेश नाही, काही शकून नाही. असं वाटतंय की माझे प्रभू येत नाहीत आणि मी जिवंत राहून काय करणार, म्हणून आता जीवन संपवणार. हनुमानजी जवळ आले आणि म्हणतात, भरतजी चिंता करू नका, प्रभू येत आहेत, येऊन राहिले आहेत. म्हणजे तुम्हाला कसं माहित? ब्रह्मवृंद. आता हनुमंताने आपलं दिव्य रूप प्रगट केलं आणि प्रणाम केला. ओळखलं भरतलालजी? हो ओळखलं. ज्यावेळेस मी बाण मारला होता, तुम्ही ज्यावेळेस ओली घेऊन चालले होते, सकाळचं ते चिंतन केलंय आपण. ओळखलंय. हनुमानजी तुम्ही इथे कसे? निरोप घेऊन आला. चिंता करू नका, प्रभू येत आहेत. एवढा आनंद झाला भरतजीला, एवढा आनंद झाला की त्या ठिकाणी भरतजी नाचायला लागले, गायन करायला लागले, परमात्म्याचे गुणगान गायला लागले. आणि तेवढ्या अवकाशामध्ये आकाश मार्गाने विमान येत आहे. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंत्री. ध्वज भडकायला लागले, भगवा ध्वज, भगवा निशान. विमान वेगाने येत आहे. भरत विचार करतात, हे तर बंधुराज श्रीरामाचंच विमान आहे, पण एवढा येण्याकरता विलंब का लागला? त्याचं उत्तर चालता चालताच देतो. देवाला येण्याकरता लागणारा विलंब आहे केवटाला दिलेलं वचन. शृंगवेरपूर भगवान बोलले होते, केवटा मी परत येताना तुला अवश्य भेटीन, अवश्य भेटीन. गंगा किनारी तिथे विमान थांबलं काही वेळपर्यंत. त्यांना दर्शन दिलं. त्या परिवाराने सुद्धा प्रतीक्षा केली होती. आज राम येणार, जीवनात पूर्तता होणार. माझ्या रामचंद्र प्रभूंनी ज्यांना ज्यांना जे वचन दिलं ते ते वचन त्यांनी पूर्ण केलं. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र प्रभू केवटाला पुन्हा भेट दिली आणि त्याचं जीवन धन्य केलं. तिथे थोडा वेळ लागला प्रभूला, म्हणून विमान यायला वेळ लागला. तिथे नंदग्रामाच्या ठिकाणी विमान उतरवण्यात आलं आणि असणाऱ्या भरतलालजींनी भगवान परमात्म्याची आराधना केली, पूजा केली. काय जे करा वाटलं ते मोकळ्या मनाने. 14 वर्षानंतर आपल्या भावाची भेट होते. आपला देवाचाही देव असणारा जो भाऊ आहे त्याची भेट होते. लहान्या भावाची ती कर्तव्यच आहे.
लहाना भाऊ जे मोठ्या भावासाठी करत असतो ना, ते अलौकिक आहे. भावाने भावासाठी केलेलं जे तत्व आहे, शास्त्रामध्ये त्याचं वर्णन आहे की त्याला अमाप पुण्य प्राप्त होते. जिवंतपणी तर लहान भावाने मोठ्या भावाची सेवा करावीच करावी, परंतु मोठा भाऊ जर स्वर्गरोहण करत असेल तर मात्र त्याचं कार्य जर लहान भावाने केलं, त्याला त्याचं धन तर मिळते, त्याचा हिस्सा तर मिळतोच मिळतो, परंतु त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्याचं पुण्य त्याला त्रिकालाबाधित प्राप्त होते. महत्व आहे. असणाऱ्या भगवान परमात्म्याने भरताला पुन्हा भेट दिली. सर्व सोबती जे होते त्यांनाही आनंद झाला. ही वार्ता अयोध्येमध्ये पोस्ट करण्यात आली. अयोध्या नगरीमधून सुंदर अशा प्रकारच्या उंच उंच ध्वजा, पताका, टाळ, मृदंग, विणे आदी आदी भजनाच्या नादामध्ये प्रभूच्या स्वागताकरता सर्व लोक येत आहेत. महाराज दशरथ ज्यांच्या सानिध्यामध्ये कुलगुरु, महाराज दशरथांच्या सानिध्यामध्ये जे कुलगुरु, ते कुलगुरु वशिष्ठ आता दशरथाचा अधिकार घेऊन येतात. दशरथ स्वर्गारोहण झालं होतं, पण आता सर्वस्व जबाबदारी वशिष्ठांच्यावर होती. वशिष्ठ महामुनी आपल्या असणाऱ्या सचिवाधिक मंत्र्यांना सोबत घेऊन सर्वस्व त्या ठिकाणी आले. प्रभूंची सांत्वना स्वागत केलं आणि यथाच रीतीने पायघड्या टाकल्या. नंदीग्राम ते अयोध्येपर्यंत पायघड्या टाकल्या. ज्या रामाने 14 वर्ष पर्यंत जमिनीचा स्पर्श केला, त्यांच्या पायामध्ये पादत्राण खडावाही सुद्धा नव्हता, अनवाणी चालले माझे प्रभू 14 वर्ष पर्यंत. पण आज त्यांच्या पायाची जी कोमलता आहे, ती कोमलता अनुभवण्याकरता त्यांना पायघड्या टाकण्यात आल्या, रेशमी वस्त्राच्या, मऊ वस्त्राच्या. पहिल्यांदा प्रभू रामचंद्रजी, लक्ष्मणजी आणि सीतामाई यथार्थ रीतीने सुंदर मऊ रस्त्याने चालतायत, कोमल रस्त्याने चालतायत. सर्व लोक स्वागत करतायत आणि भजन करत भगवान परमात्माला अयोध्येमध्ये आणतात. आज अयोध्या नगरीचं काय भाग्य वर्णन करावं. किती आनंद झाला असेल अयोध्या नगरीतील लोकांना, नवे नवे त्या अयोध्येतील मातीलाही किती आनंद झाला असेल. ज्यावेळेस राम येत आहेत त्यावेळेस अति आनंद होतो, त्याचं वर्णन केल्या जात नाही. जसं आपल्यालाही सुद्धा 22 जानेवारीला जो आनंद झाला तो सामान्य आनंद नव्हता. ठीक आहे. त्रेतायुगाने तर माझ्या प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास दिला होता. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास होता, पण कलियुगामध्ये माझ्या रामचंद्राला वनवास जो मिळाला तो 550 वर्षाचा. 550 वर्षपर्यंत प्रभू रामचंद्र अगदी असणाऱ्या ताडपत्रीमध्ये होते, टेंट मध्ये होते. सुरक्षा कवच होता, परंतु तिथे कोणी काही हल्ला करू नये एवढ्या करता या कालावधीत जे कोणी गेले असतील अयोध्येला, रामाला कितीतरी फुट्यावरून दुरून पाहावं लागत होतो. जसे आपण झोपडीमध्ये, तसा राम 22 जानेवारी पर्यंत त्या झोपडीमध्ये होते. रामाकडे पाहिलं की असं अंतकरण द्रवून येत होत, देवा काय तुझं असताना तुला नाही. अहो, लोकांनी देवाला सोडलं नाही, ते तुम्हा आम्हाला काय सोडणार हा समाज. पण 22 जानेवारी 2024 मध्ये माझ्या प्रभू रामचंद्राचा वनवास संपला आणि भगवान परमात्मा त्या अयोध्येच्या आपल्या घरामध्ये, स्वगृहामध्ये, स्वस्थानामध्ये प्रविष्ट झाले. आणि काय ती मूर्तिमंत अवस्था, किती सुंदर मूर्ती स्थापित झाली. सुंदर प्रकारची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली. तिथे आनंद आहे म्हणून आपल्यालाही आनंद आहे. परमात्मा त्याच्या स्थानावर आहे, परमात्मा त्याच्या जागेवर आहे. ज्याची जागा त्यांना मिळाली हे प्रभू रामचंद्राचं अस्तित्व त्या कालखंडातलं होतं.
आजही सुद्धा तेच कालखंड आहे. आणि रामाला अयोध्येमध्ये आल्यानंतर जो इतरांना आनंद झाला, अलौकिक, अगदी अलौकिक, वर्णन करता येत नाही त्या आनंदाचं. एवढा आनंद नाही आनंदाशी जोडा, संगता गोष्टी लागती गोडा, आलाचे आकारा आमोचिया चाडा, आमोचिया चाडा. तुका म्हणे भिडा भक्तीचिया, नाही आनंदाची जोडा, नाही आनंदाची जोडा, नाही आनंदाची जोडा, नाही आनंदाची जोडा. या आनंदाचं वर्णन करता येत नाही असा आनंद, अवर्णनीय आनंद अयोध्येमध्ये प्राप्त झाला. सर्व लोक अगदी भगवान परमात्म्याला पाहण्याकरता हसत मुखाने समोर आले, हसत मुखाने. कोणाचं स्वागत करायचं असेल तर आपलं हसत मुख पाहिजे. कोणाचं स्वागत करायचं असेल तर त्यांनी आपल्याकडे पाहिलं, आपण त्यांच्याकडे पाहिले, हसत मुख पाहिजे, प्रसन्नता पाहिजे चेहऱ्यावर. कोणी आपल्या घरी आलं तर, नाही तर तो आपल्या घरी आला ना आपल्या चेहऱ्यावर वाजले 12:30, त्याला असं वाटत की न आलेलं पुरलो असतो, जणू काही त्याचं हिरवून गेलं काहीतरी. चेहरा पडलेला असतो. अरे कोणी आल्यावर तर चेहरा प्रफुल्लित झाला पाहिजे, येणाऱ्याला आनंद वाटला पाहिजे, आनंदाच असते. रामाला पाहिल्यानंतर सगळ्यांना आनंद तर झालाच झाला, प्रभूही संतुष्ट होते, प्रसन्न होते. स्वागत केलं. तिन्ही माता त्या ठिकाणी आरत्या घेऊन आल्या. कौशल्या माता, सुमित्रा माता, कैकेयी माता, तिन्ही माता आरत्या घेऊन उभ्या होत्या. वशिष्ठ मुनी बाजूला होते, सर्व समाज त्या ठिकाणी होता आणि सर्व प्रभूला पाहू लागले. कौशल्याची मान ताट होती, सुमित्रेची मानही ताट होती, पण कैकेयीची मान खाली झुकली होती. सर्व आनंदात होते, परंतु माता कैकेयी दुःखी होती. 14 वर्षापर्यंत रामाला वनवास जर दिला असेल तो मी दिला, मीच चांडाळी नाही, मनामध्ये ती चिंतन करत होती. पण प्रभू तर सगळ्यांचं अंतःकरण जाणत असतो. भगवंताने सगळ्यांच्याकडे पाहिलं आणि आपले पावलं पुढे टाकायला सुरुवात केली. आणि माझ्या प्रभू रामचंद्रांनी पहिलं दर्शन जर घेतलं असेल तर कैकेयी मातेचं. कैकेयीला प्रणाम केल्यानंतर कैकेयीच्या डोळ्यातले आसू भगवान परमात्म्याच्या शरीरावर पडले. परमात्म्याला उचलून उभं केलं. भगवान परमात्म्याने आपल्या आईला आलिंगन दिलं. मा, आई, धन्य आहेस तू. कैकेयीने आपल्या दोन्ही हाताने रामाच्या मुखोट्यावरून हात फिरवला. राम बेटा, मला माफ करशील, पापी, मी तुला 14 वर्षाचा वनवास दिला, किती दोषी आहे. विश्वातले जेवढे पाप असतील तेवढे माझ्यावर उलटवत आणि मी तो त्रास भोगवत. भगवान म्हणतात, आई असं का बोल? अगं, तू जर मला वनामध्ये पाठवलं नसतं तर मला माझं वचन पूर्ण करता आलं नसतं. 33 कोटी देवाला बंदीतून मुक्त करण्याकरता मी तिथपर्यंत गेलो होतो. जसं सीतेला मुक्त केलं तसं 33 कोटी देवांनाही मुक्त केलं. माते, हे तुझ्यामुळे घडलं. आणि तू जर काहीच केलं नसतं, मला जर राज्याभिषेक केला असता तर हा राम कधीही सुद्धा लंकेत गेला नसता आणि देवादिकांना मुक्त केलं नसतं. आई, थोर तुझे उपकार. भगवान परमात्मा
प्राणी सुद्धा आपल्या आईचे उपकार मानतोय. माणसाने उपकार मानावे की न मानावे? हो, आपल्या आईने सगळ्यांवरच उपकार केला. अशी एकही आई नाही की जी आपल्या मुलावर उपकार करणार नाही. पहिला उपकार तर तिने आपल्याला जन्म दिला. आपल्याला जन्म देताना त्या मातेला किती त्रास झाला, भयानक त्रास. बाळांतपण म्हणतात त्याला, झाला तर बाळ नाहीतर जीवाचा काळ. मृत्यूशी झुंज देऊन ती माता आपल्याला जन्म देते, हा पहिला उपकार आहे. दुसरा उपकार, ती माता आपल्याला सात्विक आणि योग्य अशा प्रकारचे संस्कार देते. अनेक अनेक आईचे उपकार आहेत, ज्या उपकाराची फेड आपल्याला करता येत नाही. आणि कोणी म्हणत असेल की आम्ही आईचे उपकार फेडून देऊ, ना बाबा ना. देसाल तुम्ही फेडून. तुम्हाला जसं सांभाळलं तसं तुम्ही सांभाळाल म्हातारपणी. तुम्हाला जसं तिने खाऊ पिऊ घातलं तसं तुम्ही म्हातारपणी आई बाबाला खाऊ पिऊ घालसाल, चांगले वस्त्र देसाल, सर्व काही देसाल, सर्व काही करसाल. परंतु मुलगा असो की मुलगी असो, त्याला आईच्या उपकाराची फेड करून देता येत नाही. आईने तिच्या छात्याचं रक्त जे त्या रक्ताचं दूध बनवून ते आपल्या बालकाला स्तनपान केलेलं आहे. ते उपकार आपल्याकडून नाही फेडणार, नाही फेडू शकत. आपण नाही आईला स्तनपान करू शकत. आपण नाही आपल्या आईच्या उपकारातून मुक्त होऊ शकत. आणि लक्षात घ्या, आई ही आईच आहे. ती कधी सुद्धा आपली वैरिणी होऊ शकणार नाही. आणि जी वैरिणी असते तिला आई म्हणण्याचं काही कारणच नाही. फक्त भरतानीच म्हणावं, माता न तू वैरिणी, कारण माझा राम तू वनात धाडलाय, हे भरतानीच म्हणावं. तू वैरिणी आहेस, देव माझ्यापासून दूर केलास. तुम्ही आम्ही तर आईचे उपकारच मानायला पाहिजे. आई कधीच चुकणार नाही. मुलं चुकल्याशिवाय राहणार नाही. मुलं चुकतील पण आई चुकणार नाही. आईचं अस्तित्व आहे. आपलं सर्वस्व पणाला लागेल ते, पण असणाऱ्या आपल्या मुलाचं अस्तित्व यथातत्व निर्माण करेल, तिला आई म्हणावं. संवाद होता श्रीरामाचा आणि असणाऱ्या कैकेयी मातेचा. रामाने सर्वच संशय दूर केले माता कैकेयीचे. आई तू सर्वश्रेष्ठ आहे. आणि बघ ना, माझं मस्तक पहिल्यांदा तुझ्याच चरणावर नतमस्तक झालंय. हो बाळा, मी ते बघते. मग आई तुला दुःखी राहण्याचं कारण आहे. तू तर ताठमानेने जीवन जगायला पाहिजे. माझा राम जीवन कसं जगावं हे शिकवते. आनंद वाटला कैकेयीला. जेवढं दुःख होतं कैकेयीच्या मनात ते निघून गेलं. पण पुन्हा एका दुःखाने उचंबळणी घेतली आणि म्हणाले, कैकेयी म्हणाली, रामा हे सर्व काही खरं आहे रे, पण जेव्हापासून मी तुला वनात धाडलंय ना, तेव्हापासून माझा भरत मला आई सुद्धा म्हणत नाही रे. मी मुलाच्या प्रेमासाठी पोरकी झाली. मला पुत्र असूनही सुद्धा तो मला आई म्हणत नाही. हे फार मोठं दुःख आहे. त्याचं कारण आहे, मी तुला दुःख दिलं ना, मग मला नाही भोगावं लागणार तर कोणाला राम? जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदत असतो तोच त्याच्यामध्ये जाऊन पडतो. मी तुला वनात पाठवलं तर माझ्या मुलाने मला आई म्हणणं सोडून दिलं, बोलतच नाही. असं आहे मग, असं घडून राहिलं. हो, आवाज दिला परमात्म्याने. भरत धावत आले, जी प्रभू काय ऐकतोय मी? सख्या आईला तुम्ही आई म्हणत नाही? हाँ भैया, अभी भी मैं इस दुष्ट को माता नहीं कहूंगा. जो मां मेरे भाई को वनवास भेज देती है उसे नहीं कहूंगा मां. काय शब्द होते, काय प्रेम होते.
भगवान म्हणतात आता भरताला हे समजून उपयोग नाही, कारण त्याचं अंतःकरण ग्वाही देते. शेवटी राम उदार अंतःकरणाने म्हणतात आई नाही म्हटलं भरतानी तुला आई तर चिंता करू नको, मी तुला आई म्हणतोय ना. काय उदार, मीच तुझा राम आहे आणि मीच तुझा भरत आहे. कडकडून मिठी दिली पुन्हा. आता भरतालाही सुद्धा जाणीव झाली आपल्या तत्वाची. प्रभूला शरण गेले, मातेला शरण गेले. आता सगळ्यांच्याच मनात आनंदी आनंद झाला. वशिष्ठ महाराज त्या ठिकाणी आले. राम लक्ष्मण जानकी अर्थात सीता देवी ज्यांनी आपल्या जटा बांधल्या होत्या, जटेचाच मुकुट होता. गुरुदेव वशिष्ठांनी त्यांचे ते बांधलेले केश मोकळे केले, सोडले. काय होत त्या केशांना? जटा बनल्या होत्या त्या केशाच्या जटा. फरक एवढाच की वडाचं पान जे आहे, वडाच्या पानाचं जे दूध आहे, काय होतं वनामध्ये दुसरं काहीच नव्हतं केश चांगले ठेवण्याकरता. वडाच्या पानाचं तोडलं की दूध निघते ना, ते दूध जमा करून ते केशाला लावत होते. त्याने केश नरम राहत होते आणि आपली कालिमा कायम राहत होती केशांची, म्हणून ते वडाचं दूध लावत होते. गुरुदेव वशिष्ठांनी ते सोडले, केश मोकळे केले. स्नान, सचल स्नान, मंगल स्नान स्वतःच्या हाताने घातलं त्या मातांनी सुद्धा आणि असणाऱ्या सर्व अयोध्या निवासी लोकांनी तिघांनाही स्नान घातलं. सुंदर प्रकारचे नानाविध प्रकारचे असणारे सुगंधित तेल वगैरे लावून ते केश व्यवस्थित केले. सुंदर प्रकारचा पितांबर, नाना प्रकारचे वस्त्र परिधान केले भगवान परमात्म्याने आणि सुंदर प्रकारचं सिंहासन तयार केलं. आणि पुन्हा त्या ठिकाणी सुंदर प्रकारचा रस्ता तयार करून सिंहासनापर्यंत सुंदर प्रकारच्या पायघड्याने मंगलवाद्य वाजत होते. सर्व लोक तो आनंद बघण्याकरता येत होते. त्या मंगलवाद्यांच्या सानिध्यामध्ये भगवान परमात्मा सिंहासनाच्या दिशेने येऊ लागले. वा, राम आहेत, लक्ष्मणजी आहेत, सीतामाई आहे. चालत परमात्मा त्या सिंहासनाकडे येत आहेत. ते सिंहासन एवढं त्रस्त झालं होतं, केव्हा प्रभू येतात आणि केव्हा माझ्यावरती बसतात. वा, प्रत्येकालाच हीच आतुरता होती. काहींना तर असं वाटायचं की माझ्याकडे राम केव्हा बघतायत, एक झलक एकदा तरी रामाने मला बघावं. सिंहासनावरती बसून सगळ्यांची आतुरता होती. भगवान परमात्मा सिंहासनापर्यंत आले आणि सिंहासनावर आरूढ होण्याच्या अगोदर माझ्या प्रभू रामचंद्रांनी सिंहासनाचं पूजन केलं. ही आपली भारतीय संस्कृती आहे. माझ्या प्रभूंनी सिंहासनाचं पहिल्यांदा पूजन केलं, सिंहासनाला प्रणाम केला आणि नंतर सिंहासनावर आरूढ झाले. ही आपल्या राज्याची संस्कृती आहे, हे आपल्या राज्याचं अस्तित्व आहे. सध्या जो आपल्याला राजा मिळालेला आहे ना, त्यांनी सुद्धा ज्या वेळेस त्या हस्तिनापूरच्या गादीवर प्रवेश करायचा आणि बसायचं होतं, पहिल्यांदा पूजन केलं. ही संस्कृती आहे, हे संस्कार आपल्या ग्रंथांनी दिलेले. श्री रामाने असणाऱ्या आपल्या सिंहासनाचं पूजन केलं, तर मोदीजींनी सुद्धा आपल्या सिंहासनाचं पूजन केलं आणि नंतर प्रवेश केला. मी संस्कारित व्यक्ती करता बोलतोय. आपल्या शास्त्राने, आपल्या ग्रंथाने, आपल्या पुराणाने दिलेले संस्कार ज्या राजाच्या अंतःकरणामध्ये आहे, तो एकमेव एक राजा सात्विकच होऊ शकतो आणि तो सनातन धर्माला मानणारा होतो. निष्ठा मानणारा नाही तर प्रमाण करणारा होतो. भरपूर येऊन गेले हो, त्या हस्तिनापूरच्या आसनावर भरपूर येऊन गेले, पण एकाने सुद्धा आपल्या आसनाला प्रणाम केला नाही. उठले की तसेच तोऱ्याने जाऊन बसले. संस्कृती शिकायची असेल तर अशा लोकांच्या पासून शिका, ज्या राजाच्या अंतःकरणात नम्रता आहे, विनम्रता आहे, विमलता आहे. तोच हिंदुस्थानचा राजा बनण्याचा अधिकारी आहे. आणि असे जे अधिकारी असतात, अशा लोकांना डवलता कामा
नाही, मूर्खाच्या नादी लागून रताळासारखे उकडू नका बर का. काही तुम्हा आम्हाला उकळण्याकरताच तयार आहे. आपल्या जीवनाचं अस्तित्व निर्माण करा आणि आपल्याला योग्य अशा प्रकारची संस्कृती आणि योग्य सांभाळ जो करतो आपण त्याच्याकडे वाटचाल करा एवढंच सांगू इच्छितो. बाकी मर्जी आपली, पण सुंदरता आहे आणि ती सुंदरता ज्याच्यापासून आपल्याला मिळते आपण त्याच्याकडे गेलो पाहिजे. मला पण या पक्षाचं काही घेणं देणं नाही. फक्त माझी संस्कृती, माझा ईश्वर, माझा धर्म जो कायम ठेवते तो माझा आणि मी त्यांचा. ही भूमिका आहे. आपण हिंदू आहोत. हिंदूने हा विचार करायला पाहिजे, जो आपल्या धर्माचं पालन करतो, जो आपला धर्म टिकवण्याची कोशिश करतो, जो आपल्या सिंहासनाचं अस्तित्व निर्माण करतो, असं त्याचं जीवन सतेज बनलं पाहिजे. आणि सतेज जीवन जर बनलं तर आपल्याला त्याच्यापासून मकरंद निर्माण होईल. फुल कोमजलं नाही पाहिजे, फुल मुरडलं नाही पाहिजे, ते तर चमकलं पाहिजे. आणि प्रफुल्लित झालं पाहिजे. ते जर प्रफुल्लित होईल तर त्याच्यात मकरंद निर्माण होईल आणि तो जर मकरंद निर्माण झाला तर तुम्हाला तो मकरंद चाखायला मिळेल. नाही तर मग काही उपयोग नाही. जीवनाचं अस्तित्व आहे. आजपर्यंत तुम्हाला जे कोणी दिलं नाही ते देणारा, ते मिळून देणारा एकमेव एक व्यक्ती आपल्या जीवनात असावा. ज्याला सुख आनंद पाहिजे असेल, मकरंद सेवन करायचं असेल, त्यांनी सागरामध्ये जावं, सरोवरामध्ये जावं आणि ते फुलाला आपलंसं करावं. बाकीचे तुम्हाला हातच दाखवणारे आहे. बाकी तुम्हाला काही अस्तित्व निर्माण करून देणारे नाही. पण माझा राम, माझ्या रामाचं राज्य, माझ्या रामाचं सुख, तुका म्हणे रामे सुखे दिदले आपुले. जन्माचं येणं मरण हे तुमच्या जीवनातच राहणार नाही जर योग्य रामाची शरणागती पत्करली तर. सनातन तत्व व्यासपीठाचं समजदार को इशारा कॉफी सूत्र फार महत्वाचं सज्जन. म्हणून जीवनामध्ये उत्थान निर्माण करा आणि त्या तत्वाने वाटचाल करा. स्त्रीला स्त्रीत्व, पुरुषाला पुरुषत्व, बालकांना त्याचं बालकत्व. अगदी छोट्या बालकापासून तो मोठ्या म्हाताऱ्यापर्यंत जो संवाद साधतो तो राजा. म्हणून तर आमच्या रामचंद्रांचं अस्तित्व आणि रामाने आमच्याकडे बघावं, रामाने आमच्याशी संवाद करावा अशी त्याची भूमिका आहे. ते रामराज्य. माझा परमात्मा सिंहासनावर ते आरूढ होतो आणि प्रथम तिलक जो करतो, प्रथम तिलक ज्यांनी केला ते वशिष्ठ महाराज आहे. पहिला तिलक वशिष्ठांनी केला श्रीरामचंद्रांना. हरि ओम स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवः स्वस्ति न पूषा विश्ववेदः स्वस्ति नस्तारिष्टो नेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. हरि ओम शांति शांति शांति. आणि आता ते प्रमाण पाहिजे मला. शेवटी जे सुरुवातीला मिळालं होतं ते प्रमाण आता पाहिजे. कोणतं? झाले राम राज्य काय उने आम्हासे, काय उने आम्हासे. धर्मी धरी धर्मी धरी दिले गाई ओढाल्या. झाले राम राज्य काय उने आम्हासे, काय उने आम्हासे. धरी धरी पिके, धरी धरी पिके गाय उडल्या आम्हासे. राम राम वेळो वेळा आम्ही गावो ये, आम्ही गावो ये. दळिता गाणिता, दळिता गाणिता, देविता देवानी. स्वप्नातही सुद्धा त्या ठिकाणी कोणाला दुःखाची प्राप्ती झाली नाही. सुखच सुख राम राजा
आणले रामराज्य याला म्हणतात. स्वतः रामगादीवर असावा तेव्हा रामराज्य होऊ शकते. नुसत्या भाषणाने नाही. भाषण करणारे लंगूर तर भक्कम आहेत. नहीं हम ऐसा करेंगे हम वैसा करेंगे लेकिन हम कुछ भी नहीं करेंगे समय पर. अशा लोकांच्या सानिध्यात आपलं जीवन उदास करून घेऊ नका. जो सुख देईल, जो रामाचं सुख देईल, जो शाश्वत सुख देईल, आपण त्याच्या दिशेने वाटचाल करावी. रामाने सुख दिलं अयोध्या निवासी लोकांना, आपल्यालाही सुद्धा त्याचीच गरज आहे. सुखाकरता असतं एवढी तळमळ करतो आपण, आणि ही तळमळ परिपूर्ण व्हावी याच्याकरता रामकथा महत्वपूर्ण कथा आहे. आता भगवान परमात्मा राजे झाल्यानंतर सर्वच पद बदलण्यात आले. नवीन कार्यकर्ता आला की मग तो सगळेच पद बदलतो. कोणाचं पद, कोणचं पद कोणाला द्यावं, योग्य व्यक्ती निवडल्या जातो. कोणता मंत्री कोणत्या ग्रहाचा करायचा ते त्यांना माहित आहे. नाही तर मग घोटाळेच घोटाळे होतात. आमच्या प्रभू रामचंद्राच्या कालखंडामध्ये घोटाळे होण्याचंच कारण नाही, व्यवस्थित लोक अगदी त्या ठिकाणी निर्माण केल्या गेले, खाते वाटप केला. परमात्मा भुलले नाहीत. ज्यांनी ज्यांनी आपल्याला प्रतिसाद दिला म्हणून त्या सभेमध्ये सर्वच लोक एकत्रित होते. 18 पद्म वानर त्यातले काही संपले होते, ज्यांनी शहीद झाले होते. त्या शहीदांचाही सुद्धा त्या ठिकाणी परमात्म्याने स्वीकार केला, सत्कार केला. शहीद लोकांचाही जे होते जिवंत ते सर्व वानर त्या ठिकाणी आहेत आणि बक्षीस द्यायला सुरुवात केली. पहिलं कार्य तर आमच्या प्रभू रामचंद्राने हेच केलं, बक्षीस वितरण समारंभ. ज्यांनी ज्यांनी देहावर उदार होऊन कार्य केलं त्यांना त्यांच्या योग्यतेचं बक्षीस दिलं माझ्या प्रभू रामचंद्राने. वानरालाही संतुष्ट केलं. जो वानराला संतुष्ट करतो तो काय मानवाला करणार नाही, म्हणून सगळ्यांना संतुष्ट केलं. ज्याचा अधिकार त्याला माझ्या प्रभू रामचंद्राने दिला. सगळ्यांना बक्षीस वितरण केलं, परंतु ज्याला करायला पाहिजे त्याला मात्र काहीच बक्षीस दिलं नाही. ते एका जागेवर शांत बसलेले होते. त्यांनी आशाही सुद्धा केली नाही. पण सीतेच्या लक्षात आलं, सगळ्यात महत्वाची मोठी आणि जबरदस्त कामगिरी जरी केली असेल तर ती हनुमंतरायांनी केली. सर्वांना बक्षीस दिलं. काहींनी तर फक्त नावच लिहिले होते, काहींनी फक्त नावच लिहिले होते. आणि त्यांनाही सुद्धा आजचं सरकार नाही बक्षीस समारंभ देते. आणि कोणत्या प्रकारचं बक्षीस देते? स्वतंत्र सैनिक डबे घेऊन गेले, तिकडल्या तिकडेच पकडले, जमा झाले. नावही नाहीत काहीची. काही काहीची नोंदणी करून आणि खऱ्या अर्थाने जे सैनिक होऊन देशासाठी ज्यांनी रक्त सांडलं आजही त्यांना काही नाही. आणि जे कशातच काही नव्हते, स्वतंत्र सैनिक, फोटो लागेल, बक्षीस मिळेल, कशातच नव्हते, तिकडे गेले आणि झाले. काय भूमिका आहे? आणि ज्यांनी रक्त सांडलं त्यांना आज काहीच नाहीये. आणि खरा देशभक्त त्याला म्हणतात की जो देश आम्हाला काय देतो याच्यापेक्षा आम्ही देशाला काय देऊ शकतो हा विचार करतोय, त्याला म्हणावं स्वातंत्र्य सैनिक. आणि हे रक्त त्या रक्ताचं आहे, स्वातंत्र्य सैनिकाचं रक्त आहे. आणि त्यांनी कधी हात पसरला नाही, मागितलं नाही, आणि कोणती सवलत नाही, कोणतंच काही नाही आमच्या बाबांना. स्वातंत्र्य सैनिकामध्ये भरती होऊन ज्यांनी बंदुकीच्या गोळ्या झेलल्या, सर्वस्व कार्य केलं, पण माती करता लढले. काय परिणाम आहे? म्हणून हे जे रक्त आहे हे सामान्य रक्त नाही बरं का, हे स्वातंत्र्याच्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीचं रक्त आहे. म्हणून तर देशाच्या बाबतीत चिंतन व्हायला लागलं की असं सहसहते ते रक्त. शूरामी सरदार आम्हाला काय गुणाची शूरामी सरदार आम्हाला काय गुणाची
धर्माबाई प्राण घेतल आदी शोरामी सरदार आम्हाला काय कोणाची शोरामी सरदार आम्हाला काय कोणाची वा, त्यांना शूर म्हणावं, त्यांना सरदार म्हणावं. जे निडर असतात, ते कोणाची भीती बाळगत नाहीत, असे जे सैनिक असतात ते यथार्थ असतात. पण हनुमंतराय त्या वर्गाचे अधिकारी, त्यांना काहीच मिळालं नाही. म्हणून सीतामाईने विचारधारा निर्माण केली आणि म्हणाली, प्रभू सर्वांना तुम्ही दिलं, परंतु ज्याने विशिष्ट काम केलं त्याला नाही दिलं. कोण? म्हणजे हनुमंतराया. हनुमान. राम हसले आणि म्हणतात, देवी खरं सांगू, हनुमंताला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. वा, ज्याने एवढं मोठं काम केलं त्याला देण्यासाठी काहीच नाही. म्हणजे नाही, तुझ्याजवळ काही असेल तर दे. मी कुठं नाही म्हणतो. अधिकार सगळ्यांना आहे. भारत स्वतंत्र आहे. स्वतंत्रपणाने आपलं अस्तित्व निर्माण करतो. तुला इच्छा असेल तर दे. नवरत्नाचा हार होता गळ्यामध्ये. ज्याने एवढं कार्यक्रम माझा शोध लावला, लंका जाळून टाकली, भस्म केली आणि दुष्टाच्या तावडीतून मला सोडवलं, त्या माझ्या हनुमंताला काहीच नाही. नवरत्नाचा हार, एक एक रत्न पृथ्वीचं मोल. तो हार तिने काढला. हनुमंत बसले होते. हनुमंता म्हणजे काय म्हणता, हे घ्या. हार फेकला हनुमंतानी, झेलला. पाहला, वा सुंदर आहे, रत्न सुंदर आहे, हारही छान आहे. समोरच एक झाड होतं, त्या प्रणांगणामध्ये टुनकन उडी मारली झाडावर. ते मणी घ्यायच्या दाताखाली, कळकन फोडायचा, पाहायचा, काही नाही, दिले फेकून. पुन्हा मणी घ्यायचा, फोडायचा, दिले फेकून. राम सीतेकडे पाहतात आणि सीता रामाकडे पाहतात. देवा, हे जातीवरच गेलं. हे जातीवरच गेलं. माकड जातीवर गेलं, कुणकुण फोडणे फेकून दिले. राम म्हणतात, म्हणून तर माझ्याजवळ काहीच नव्हतं त्याला देण्यासाठी. मी जर दिलं असतं तर त्याने असंच केलं असतं. म्हणून मी तुला सांगितलं, तू दिलं. पाहलं प्रत्यक्षात चक्षुर्वयी सत्यम. राग आला सीतेला. हे हनुमंता हे काय करतोय? अरे पृथ्वी मोलाचं हे रत्न आहे आणि तू फोडून टाकतोय, असं का करतोय? त्यावेळेस हनुमानजी म्हणतात, माते मी पाहतो याच्यात माझा राम आहे का. मग ज्याच्यात असेल राम त्याच्याशी माझं काम, ज्याच्यात नाही राम त्याच्याशी माझं काय काम. म्हणून फेकून दिले ते टरफल. उपयोग नाही. चिडले काही ज्ञानी लोक, महंत लोक. आणि हनुमंताला म्हणतात, ए हनुमंता, अरे मनामध्ये तू रामाला पाहतो, तुझ्यात तरी राम आहे का. फक्त एवढंच शब्द काढले समोरच्याने, तुझ्यात तरी राम आहे का. हनुमंताने विचार केला, माझ्यात. हात सज्ज केले आणि छातीत रोवले आणि फाडली छाती. फाडून आपली छाती दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. एकमुखान बोला बोला जय जय हनुमान. धन्य तुझी राम भक्ती, धन्य तुझी. बालपणी गेला से तू सूर्याला धराया. थरथरली ही धरणी. बंद आहे का?
ते चालू करून म्हणणं बिचार्या झाले आता एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान ज्ञानीच्या सुता तुला रामाचं वरदान ज्ञानीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान तुका लागला का अरे भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे हनुमानजीचे यथार्थ तत्व स्वागत केलं कारण त्याने आपली छाती फाडून दाखवली आणि राम पंचायतनाचं दर्शन दिलं हनुमंतरायाने मला दोनच लोक दिसले छाती फाडणारे दोनच महात्मे दिसले छाती फाडणारे की त्यांनी छाती फाडून देव दाखवला एक हनुमंतराया त्रेतायुगामध्ये आणि कलियुगामध्ये सावतोबा महाराज श्री संत सावता माळी खुरप्यानंच हृदय फाडलं पहा धरीला पंढरीचा सूर काय भूमिका आहे दोनच दिसले बाकीचे आम्ही मात्र फक्त असं करू करू हैराण आहोत लय जर हात जवळ गेला तर बनेन फाटून जाईल छाती नाही फाटणार हो त्यांची उक्ती त्यांनी खरोखर छाती फाडली आणि रामदर्शन आमची फाटली तर काय दर्शन होईल रक्ताशिवाय सापळ्याशिवाय खूप करावं लागतं याच्यासाठी ही भूमिका आहे हनुमंतरायाची भूमिका सगळ्यांना मौन केलं हनुमंतरायाने माझ्यात राम नाही अरे आहे म्हणून बोलतोय आणि तुम्ही आम्ही सुद्धा बोलतो नाही तो कोणामुळे तो राम आतमध्ये आहे म्हणून दिसत नाही तो भाग वेगळा पण तो आहे म्हणून बोलल्या जातं 3-3, 6-6 तास आणि तुमच्यात आहे म्हणून तुम्ही बैठक जमवू शकता 3-3, 6-6 तास आपली काय दिशा आपली काय औकात आहे तो आहे म्हणून आपण आहोत ज्या दिवशी तो जाईल निघून त्या दिवशी लोक म्हणतील करा बांबू जमा तो आहे म्हणून हे सर्वस्व आहे हनुमंतरायाचा अधिकार कळाला आणि अधिकाराच्या माध्यमातून आता हनुमंताला बक्षीस देण्यासाठी आपल्या शरीराचं जे चामडं आहे त्याची जरी बूट करून दिले तरी सुद्धा त्याचं ऋण भेटत नाही ज्या हनुमंतरायांनी देवाला ऋणी करून सोडलं देव ज्याचा ऋणी आहे ते का सामान्य भक्तराज आहे का आणि त्यांच्या दरबारामध्ये आपण म्हणून चिंता करण्याची काही आवश्यकता नाही भगवान परमात्मा आपलं यथार्थ कार्य करून घेतो फक्त विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता ज्याचा विश्वास असेल तो आपलं सर्वस्व कार्य करेल विश्वास नसेल तो संपला इथे विश्वासाची याती याने आनंदी आनंद आता नंतर राम कार्य तर झालं रामाने तर ज्याचा त्याला अधिकार दिला लक्ष्मणाचं अस्तित्व त्याने नितांत सेवा केली तिथे लक्ष्मणजी होते शत्रुघ्नजी होते प्रत्यक्षात दिसत होते राम सिंहासनावरती होते सीतामाई होते हनुमंतराय होते पण एक व्यक्ती मात्र होता पण दिसत नव्हता वा ज्याला भरत असं म्हणतात राम पंचायतनामध्ये भरतही आहे परंतु ते दिसत नाही सर्व दिसतात राम लक्ष्मण सीता देवी शत्रुघ्न सर्व दिसत आहेत पण त्या पंचायतनाच्या फोटो मध्ये मात्र भरत दिसत नाही नव्हते का होते पण दिसत नाही खऱ्या अर्थाने जो परमात्म्याला सर्वस्व समर्पित करतो तो भगवंताच्या समोरही सुद्धा दिसत नाही त्याला असं वाटते माझी केलेली सेवाच दिसावी गुप्त रूपाने राहते महाभारतामध्ये जशी द्रौपदी सगळ्या कामामध्ये तरबेज होती पण कधीच कॅमेऱ्याच्या समोर आली नाही द्रौपदी कधीच कॅमेऱ्याच्या समोर आली नाही ती दूरच राहिली आणि जे कधीच काही करत नाही ते झाडू घेऊन कॅमेरा समोर येतात तसाच वाकला पाहिजे
काय भूमिका आहे. आम्ही केलं हे दुसऱ्याला समजलं नाही पाहिजे. उपकार असा करा की दुसऱ्याला कळायला नाही पाहिजे की हा उपकार कोणी केला. ही भूमिका, हे शिकवते आपलं शास्त्र. मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्राच्या सानिध्यात भरतजी होते. पण भरत आता कोण्या ठिकाणी होते? जे सिंहासन आहे त्या सिंहासनाच्या पाठीमाग भरतजी बसलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये छत्र होतं. जी गोल छत्री होती रामाच्या डोक्यावर, ती छत्री कोणी धरली होती? भरतजीने धरली होती. माझ्या प्रभूच्या डोक्यावरचं छत्र मी कधीच ढळू देणार नाही आणि स्वतः दिसणार नाही. स्वतः दिसते नाही, माग लपलेले होते पण छत्र पकडलेलं होतं. याला म्हणतात भक्ती, याला म्हणतात श्रद्धा, विश्वास आणि प्रेम. प्रेम दिसलं नाही पाहिजे. वाह, त्या बात दिसते दिखाऊ जे आहे ते प्रेम नाही. जे दिसतच नाही पण आहे ते प्रेम आहे. हे प्रेमाची व्याख्या. भरताचं का प्रेम होतं. प्रेम भौतिकातही दिसू नये, आध्यात्मिकामध्ये दिसू नये. आम्ही किती देवावर प्रेम करतो. आणि ज्या दिवशी मी देवावर प्रेम करतो हे इतरांना समजलं त्या दिवशी संपलं जीवन. दोघं पती पत्नी. आता सांगतो बाहेरचा दृष्टांत जाता जाता. अजून बाहेरचं सांगितलं नाही, मला बाहेरचं काही सांगायला वाटत नाही. याच्यातच तेवढ्या की बेदम होते माणूस. बोलता बोलता तोंडाला पाणी सुटतं. खाटी कोरडी होत नाही. ना गुळ खायची गरज, ना खडी साखर खायची गरज. आई तो पाणी सुटते. लोक म्हणतात तोंड कोरडं होते. देवाच्या नावात माझं तर अजून नाही झालं. असा अनुभव आहे. वर्णन करायचंय. दोन भक्त होते, पती पत्नी. पत्नी भक्ती करत असताना दिसत होती, हा भक्तीच करत नव्हता. अजिबात नाही. तू देवळात जाय, तू कीर्तनात जाय, तू कथेत जाय, मी तुला अडवणार नाही. ही त्याची भक्ती. बस. पत्नी म्हणायची चला ना, आता शेवटचा दिवस आहे ना, रामकथा आहे ना, जाईन ना तो बुवा. मग आजच्या दिवस तर चला, तूच जाय, तूच जाय. आली बिचारी, तीच येत होती. तिला माहिती किती विनंती केली तरी हा येत नाही. आणि घरी गेल्यानंतर मग काय काय चर्चा झाली कथेमध्ये. मग ते सांगायची, जसं इथं ऐकलं तसं सांगायची. बस तेवढ्यावरच तो खुश राहायचा. वा वा वा. एक दिवस निद्रिस्त होते दोघेही सुद्धा झोपेमध्ये. कधीही सुद्धा या स्त्रीने त्याच्या मुखाचं नाव ऐकलं नाही. कधीच नाही. जीवनभरात त्याने देवाचं नाव घेतलं नाही. पण एक दिवस झोपेमध्ये तो अचानक चिंतन करायला लागला. हे राम, हे कृष्ण, हे राम, हे कृष्ण. पत्नीला जाग आला. हे राम, हे कृष्ण कुठून येतो आवाज? पाहतो तो शेजारी. कधीपासून? पण तो गाढ निद्रेमध्ये होता, गाढ झोपेमध्ये होता. ईश्वर चिंतन करू लागला. ईश्वर चिंतन. परिणाम असा झाला की तिने जागे केलं त्याला. ओ उठा उठा. हा उठा. काय काय? अहो तुम्ही भजन करत होते. बेडी झाली का? काय बोलते? माझा देवाचा काय संबंध? बाहेरून नास्तिकता दाखवत होता पण आतून भक्ती होती, जारी चालू होती. अहो मी ऐकले तुम्ही या ठिकाणी हरे राम हरे कृष्ण म्हणत होते. असं तू ऐकलं? ठसा रडायला लागला. मी जी भक्ती केली ती आज माझी केलेली भक्ती माहिती पडली. जगाला माहिती पडली, पत्नीला माहिती पडली. मी केलेली भक्ती जर जगाला माहिती पडत असेल तर माझं जीवन काय जगून उपयोग आहे. याला म्हणतात भक्ती. आपण भक्ती करतो तर ते भक्तीचं तत्व इतरांना कळालंही सुद्धा नाही पाहिजे. नास्तिक दिसला पाहिजे परंतु आतून भक्ती पाहिजे. परमात्मा स्वीकार त्याचा करतो. आपला तर दिखाऊपणा आहे सर्व, नाही? बाप हे महादेव, हे महादेव, हे महादेव. एक लोटा जल सब समस्या का हल. आपली भक्ती ही सुरू आहे. चालेल, काही हरकत नाही, करा. माझं अनुमोदन आहे. बिलकुल.
करावं. संधी आली तुमच्या आमच्या जीवनामध्ये ही. लोकांना शिव कळाले, भगवान परमात्मा कळाले आणि ते फक्त थंडगार एक लोटा पाण्याने शांत होतात. त्या शिवलिंगाला थंडगार पाण्याची गरज आहे. थंड पाणी होतावं, गरम करून नका नेत जाऊ. हिवाळ्यातही थंडगार पाणी घ्यायचं, कारण ते लिंग आहे. शिवपुराणामध्ये त्याची विस्तृत कथा आलेली आहे. भगवान शिवाचं ते लिंग आहे आणि जी खाली पिंड आहे ते माता भगवती पार्वती आहे. सुंदर चरित्र आहे शिवकथेमध्ये आलेलं त्याही विषयाचं. परंतु असतो आपला विषय शिवपुराण नाही. अचानक विषय निघाला म्हणून टचिंग केलं. कधीतरी कुठेतरी योग आला तर ऐक जा शिवपुराण. फार सुंदरता आहे. लिंग कसं निर्माण झालं आहे महत्वपूर्ण तत्व आहे. म्हणून शिवाला अर्थात महादेवाला सुंदर प्रकारच्या त्या जलाच्या सिंचनाची आवश्यकता आहे. एक लोटाभर जलानेच मात्र तो शिव संतुष्ट. आनंद आहे. करत चला बरं का. कोणी काही सांगो, आपल्या त्या बाबाच्या निमित्ताने ऐकायला मिळालं ना, लोकांचे डोळे उघडले ना. त्याच्या पूर्वी फक्त काही मोजकेच लोक, त्या मारवाडी गुजराती लोक हेच शंकराच्या मंदिरामध्ये जात होते शिवपूजन करण्याकरता. म्हणून त्यांच्या जवळचं काहीच संपत नव्हतं. कुबेराचं भंडारा शिवजीकडे, नवे नवे त्या भंडाराचा मालक भगवान शिवजी आहे. आणि जे लोक शिवभक्ती करतात, शिवभक्ती करणारे कधीच गरीब राहत नाही. हे सूत्र आहे. शिवभक्ती करणारे कधीच गरीबी दारिद्र्य राहत नाहीत. शंकराला एक लोटा जल, एक बेलाचं पान, चंदन, अक्षता झाली त्यांची पूजा. आणि महादेव प्रसन्न त्वरित होतात. लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे महादेव. आणि महादेवाचाच अवतार म्हणजे हनुमंतराया. त्यांचाच अवतार तो. म्हणून इथे दोघंही आहे. एक सावलीत आणि एक उन्हात आहे. मागो बोललो त्याच्यावरही होईल सावली. होईल होईल ठीक आहे. त्यांच्यावरही सावली होईलच. आपण त्यांच्यावर सावली केली की आपल्यावरही सुद्धा सावलीच राहील. हे तर त्यांचं ब्रीद आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण मीची तू. आणि सहज विषय निघाला तर मुकुटाला हनुमंतरायाला सहज ताजी घटना. सहज चर्चा झाली. कोण्या दोघांमध्ये कोण होते मला माहिती नाही, पण चर्चा झाली तर दुसऱ्या दिवशी मुकुट. वाह क्या बात आहे. काही या मातीतले लोक आहेत. धन्यवाद त्यांना. धन्य माता पिता तयाची. हे उघडं मला असं वाटते जास्त दिवस उघडं राहणार नाही. इथे भगवान शिवाच्या अंगावरही सुद्धा सावली होईल. आणि त्याच्यावर सावली झाली की आपल्यावर सावलीच सावली. हे सूत्र आहे सज्जन. म्हणून आपण भगवान परमात्म्याचं अस्तित्व निर्माण करावं. चला जसं जसं संपत येते तसे तसे आणखीन विषय जास्त येतात. मैं क्या करू. नाही पुरत 9 दिवस आणि 7 दिवस अशी भूमिका आहे. चला परमात्मा आपल्या दिव्यता निर्माण करतात. देवाचं कार्य पूर्ण झालं, रामाचं कार्य पूर्ण झालं. पण जानकीला सीतामाईला असं वाटलं मी सुद्धा काहीतरी महिलांसाठी केलं पाहिजे. महिलांसाठी याने माणसासाठी केलं तर मी बायासाठी करीन. वा ईर्ष्या. तुम्ही माणसाची पंगत बसवता का, आम्ही बायाची बसवू. जानकीने आता सीतेने संपूर्ण नगराला आमंत्रित केलं. आज तुम्ही माझ्या वाड्यामध्ये या. हळदी कुंकू आहे. आणि महिला हळदी कुंकूला जायचं म्हटलं की बाप रे बाप. दुपारचं हळदी कुंकू असं सांगतच नाही. संध्याकाळी 6 वाजता प्रथा आहे रे. मकर संक्रांतीचे हळदी कुंकू किती दिवस चालतात. 1 महिना चालतात हळदी कुंकू. 1 महिना. 1 सारखं. मी विचारत असो झालंच नाही तुमचं अजून हळदी कुंकू. गप्प बसा घ्या. आम्ही लोकांना गप्प बसवतो घरात, आम्हाला गप्प बसा लागते. बरं विचारे. महिनाभर हळदी कुंकू. ही तिच्या पैकी तिच्या घरी ती तिच्या घरी. आणि ते काही अशा भेटवस्तू सुद्धा देतात एकमेकीला. आनंद निर्माण होत असतो. एकमेकीला हळदी कुंकू देतात. आणि अगदीशा प्रकारचं ते आपल्या पतीचे नावही घेत असतात मकर संक्रांती पर्व कालात. आणि बरोबर ज्या दिवशी जिच्या घरी हळदी कुंकू आहे
ती तिच्या नवऱ्याला म्हणते तुम्हाला आज काही काम धंदा नाही का बरं? नाही म्हणजे संध्याकाळी 6 ते 8 पर्यंत तुम्ही घरात दिसूच नका. असं काय आहे घरात? 6 ते 8 कुठेही जा. नाईलाज तो त्या इलाज 2-3 वेळ मला हकलून दिलं घरातून. माझ्या लक्षात नाही आलं ते 6 ते 8चा हा टाइम काय मकर संक्रांतीच्या वेळेस कुछ तो भी है. एका वर्षी तसंच केलं. ज्या दिवशी घरी आपल्या येणाऱ्या स्त्रिया सांगितलं आज कार्यक्रम नाही का, म्हटलं घेतलाच नाही. मुद्दाम खाली ठेवला हा दिवस. 6 ते 8 काय होते हे पाहण्यासाठी. नाही जा तुम्ही बाया येणार हळदी कुंकू काय असं बरं. मी या दरवाजातून गेलो, बाया आल्या, मी तिकडच्या दरवाजातून घरा. किचन रूम मध्ये बसलो, स्टूल टाकून, खिडकी आहे त्या खिडकीतून पाहत होते यायचे नाटक. नटून सजून लगे मस्त चांगले वस्त्र धारण करून वाण द्यायचे हळदी कुंकू, आणि ते वाण घ्यायचं दुसरीने दुसरीच्या त्या ओटीमध्ये असं टाकायचं आणि घे गो ताई नाव. हे आहे वाटते. मग त्या नाव घ्यायचं. प्रत्येक स्त्री नाव घ्यायची. त्याच्यात एका स्त्रीला सांगितलं घ्या ताई तुम्ही पण नाव. म्हणे ऐका मी सुद्धा कान टावकारले काय नाव घेतले. खूप सुंदर नाव घेतलं. ते माझ्या अजून पाठांतर झालं पक्क. इतकं पक्क झालं की कधीच नाही विसरत मी ते नाव. असं त्याने ठेवलं घ्या नाव. म्हणजे दारी होती वसरी, वसरीत होती चूल, चुलीवर होता तावा, मी चालले गावा, माझ्या नवऱ्यावर लक्ष ठेवा. बाप रे बाप, याच्यासाठी घरातून काढून देतात वाटते. गंभीर समस्या आहे. याच्याच हाती आपलं बरं वाईट करणं. ह्याच करतील काय करायचं ते. माणसाचं नाव ह्याच उंच करतील आणि माणसाचा धिंगा नाही. पण प्रेम आहे, आनंद आहे त्याच्यामध्ये. आनंदाचा तो सोहळा असतो. ज्याने तिने ठरवलं सीतेने की मी पण हळदी कुंकू देणार. सर्व स्त्री आल्या, हळदी कुंकू झालं, घरी जाणार. तोच काही म्हणाला इथे भजन करू आपण रात्रभर. मग महिलांचं भजन सुरू झालं. नाही तेव्हापासून, आता नाही, हे नवीन आता झालं असं नाही. महिला भजन त्रेतायुगात मध्ये करत होत्या. सीतेच्या घरूनच सुरुवात केली या बायाने. गटच काढले भजनाचे. काय यांचे भजन बाप रे बाप, गाथ्यात सापडत नाही. हे माथ्यातून काढतात पण असे परफेक्ट काढतात. क्या बात आहे. ऐकायसारखे आहे त्यांचे भजन. तिकडे मराठवाड्यात गेलो, ते भजन महिलांचं, मी दारी बसलो, भजन सुरू त्यांची. आणि ते भजन करता करता एक माऊली म्हणे भजनामध्ये, पार्वती महादेव संन्यासी कसा झाला मी हँग झालो. हँग बरं खरं आहे की खोट आहे? खरं आहे त्यांचं, पण कोण्या काथ्यात नाही, पण माथ्यात इतकं परफेक्ट काढतात या माणसाला वच म्हणावं लागतं. म्हणून तर ते लंबे केस आहेत ना, ते आखूड केसावायला सुचूच देत नाही. विशेष आहे आणि खरं आहे ते. पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपण, तसाच झाला. मग आता शास्त्रात आहे ना, बरोबर असं यमक जोडतात. ह्या एक तर म्हणते बेल वायले गेली माय, मी तिकडे घसरून पडली. मग असं चिखलात गेलीच कशाला? पडली बेल वायता व्हायचा म्हणून तर हो तिकडे गेला. इथे असे चिखल होऊ नये, पाय घसरू नये, कोणी आलं घाय गेलं रपसक झालं भागवत, झाली रामकथा.
असं होऊ नये म्हणून तिकडे केलं, पद्धतशीर शेड वगैरे टाकून आपण केला, तिकडे पडा, काही करा. काय लोक सुज्ञ लोक आहेत तुमच्या गावातले, व्यवस्था कशी करावी, परमार्थाला बाधा कोणतीच येऊ नये, सगळ्यांना आनंद मिळावा. एक एक होऊन राहिलं आणि एक एक होईल, फक्त करणाऱ्याला करू द्या, त्यांच्या तंगड्या वडू नका, सामील व्हा त्याच्यामध्ये. तुमचंही नाव झालं पाहिजे, त्यांचंही नाव झालं पाहिजे, गावाचंही नाव झालं पाहिजे. आणि आम्हाला डोळ्याने दिसलं की आम्ही तो पहिलेच फुटक्या तोंडाचे आहोत. आमचं कामच आहे, या गावात गेले की त्या गावातलं सांगा, त्या गावात घेतलं की त्या गावातलं सांगा. माझं तसं नाही, मी जिथं तिथेच सांगतो, दरातली माती दरात. ही भूमिका आहे, हा आनंद आहे तो जीवनामध्ये घ्यावा. आणि ते सत्यम वद हा धर्म आहे. या नियमाप्रमाणे सगळ्या स्त्रियांना हळदी कुंकू दिलं, रात्र भजनामध्ये गेली. पण एक स्त्री होती, परिटाची स्त्री, म्हणजे धोब्याची स्त्री. ती सकाळी सकाळी घरी गेली, सांगून आली नाही, नव्हती तशीच आली, कारण हे घरी नव्हतं ना. कोणाला सांगीन? सकाळी सकाळी ब्रह्ममुहूर्तात सर्व स्त्रिया निघून गेल्या. हे दारातच होतं, काना एवढी काठी हातात, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली, चक्रा सुरूच होत्या, कुठे गेली कुठे गेली कुठे गेली कुठे गेली. तेवढ्यात आली, आल्याबरोबर धावला ती काठी घेऊन, कुठे गेली, कुठे होती, कुठे होती, रात्रभर कुठे होती. अहो काय करता आणि काय बोलता. अहो संपूर्ण गावातल्या स्त्रिया श्रीरामाकडे होता आणि सीतेने हळदी कुंकाला बोलवलं, आम्ही हळदी कुंकू केलं आणि रात्री भजन केलं, जागरण झालं. मूर्ख स्त्री, तू काय मला राम समजते का? त्याची पत्नी सीता रावणाच्याकडे 6 महिने होती, तरी त्यांनी स्वीकार केला, पण तो मी नव्हे. चालती होत्या रामाकडे, गुप्तचरानं ऐकलं. राजा त्याला म्हणतात, कुठं काय होते, हा संदेश मिळाला पाहिजे राजाला. अपवाद निर्माण झाला, सीतेवर अपवाद घेण्यात आला. ती वार्ता श्रीरामाकडे पोहोचली. प्रभो, आपल्या नावाची चर्चा अशी अशी आहे. काय? माझं राज्य सगळ्यांना सुखी करण्यासाठी आहे. सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. नाहीच झालं पाहिजे दुःख, दुःखच दिसलं नाही पाहिजे. आणि जर परीट दुखी आहे, परीट म्हणजे धोबी जर माझ्या राज्यात दुखी आहे, तर माझं जीवन काय कामाचं. तुरंत भगवंताने आदेश काढल्याने सांगितलं, लक्ष्मणाला बोलवलं. लक्ष्मणा, जी प्रभू, सीतेला वनात सोडून दे. लक्ष्मण म्हणतात, प्रभू आताच तर वनातून आलो आपण. नाही, मी सांगेल ते ऐकायचं. त्यावेळेस सीता माता गरोदर होती, गरोदर. आणि गरोदर अवस्थेमध्ये तिला वनात सोडण्याची आज्ञा मिळाली. लक्ष्मणाने सांगितलं, दादा हे बरोबर नाही. दादा नाही, राजा, ही राज आज्ञा. लक्ष्मणा, तुला न्यावंच लागेल. राज आज्ञा म्हटल्यानंतर लक्ष्मणाला शांत व्हावं लागलं. ठीक आहे महाराज. रथ सज्ज केला. सीता मातेला सांगितलं, माते आपल्याला वनगमन करायचं आहे. प्रभूंनी सांगितलं, फिरण्याकरताचा जरा फिरलं म्हणजे शरीर स्वास्थ्य चांगलं राहते, म्हणून फिरत जा सकाळी सकाळी. मॉर्निंग वॉक, सकाळी सकाळी फिरायला गेलो पाहिजे. शहरात आहेत त्या गोष्टी, सकाळी सकाळी फिरायला जातात, येतात मस्त. आणि खरंच चांगलं राहते, तंदुरुस्त राहते, शरीर हवा पालट होतो. म्हणून फिरलं पाहिजे सकाळी. आणि ज्याला बेदम काम करावं लागते त्याला फिरण्याची गरज नाही. त्याचं कामातच त्याचं निर्माण होते सर्व काही. जे कामच खाणे बसणे, खाणे बसणे, खाणे बसणे, आज्ञा करणे, हे असं ते तसं ते तसं, आम्ही नव्हतो माय अशा. फिरत जाय सकाळी सकाळी, अंगी लागेल तुझ्या. अशी भूमिका आहे. सुंदर सूत्र निर्माण करतात. भगवान परमात्म्याची ही दिव्यता होती. आणि सज्जन हो, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांनी आज्ञा केली आणि लक्ष्मणजी सीतामाईला रथात बसवतात आणि निघाले. जन अपवादा
राम पाहुनी सीतेचा त्याग करी. फक्त सोड गेले बाबा, चालली सीतावनांतरी, चालली सीतावनांतरी. डबल जनापवादा, लोकांनी अपवाद घेतला. रावणाकडे आली तरी रामायणाचा स्वीकार केला, तो मी नव्हे. पण लोकांना सुखी करण्याकरता, जनतेला सुखी करण्याकरता जो राजा आपल्या सर्वस्वाचा त्याग करतो तोच राजा योग्य आहे तुमच्या आमच्याकरता. सर्वस्वाचा त्याग करून जो जगताला सुगंध देतो, सुगंध देतो, कोमलता देतो, त्याच राजाची आवश्यकता आहे. आमचा राम राजा तसाच होता. स्वतः दुःख भोगत होता पण दुसऱ्याला सुख देत होता, तो परमात्मा. वनात घेऊन गेले. सुंदर वन होतो, सुंदर नदी झरोका वाहत होता, फुलं फळं वगैरे, पोपट मोर आदी आदी सर्व पक्षी त्या ठिकाणी रमणीय वन होतं. आणि त्या ठिकाणी सीतामाईला सांगितलं, माते आता विश्रांती करा इथे. पण लक्ष्मणा, विश्रांती करायला हरकत नाही, पण कुठं करू विश्रांती आता? इथे तर डोक्याखाली घ्यायलाही काही नाही. मला झोप लागेल असं काहीतरी करा. लक्ष्मणा, असं करा, तुमची मांडी मला उस्ती म्हणून द्या. ठीक आहे माते, दिली. सीतेने मान ठेवली मांडीवर आणि सुंदर वातावरण, दिवस गेलेले, विश्रांतीची गरज, सुंदर वाऱ्याची झुळूक आली आणि सीतामाईला निद्रा लागली. लक्ष्मणाची परीक्षा पाहण्याकरता राघवाने राघवचं रूप धारण केलं. राघव म्हणजे राम आणि राघव म्हणजे मिठ्ठू, पोपट. पोपटाचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी आले, समोरच्या वृक्षावरती बसले आणि बोलायला लागले. लक्ष्मणाला पक्ष्यांची भाषा कळत होती. पशु पक्ष्यांची भाषा कळत होती. ते बोलायला लागले आणि तो पक्षी म्हणजे पोपट बोलतो संस्कृत मध्ये. आणि बोलत असताना त्या पोपटाने सांगितलं, पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम एवं त्रैरत्नेन कसितम नो चलितम मनः. सटकाच बसला लक्ष्मणाला. या श्लोकातलं काय समजलं? पुष्पम दृष्ट्वा फलम दृष्ट्वा दृष्ट्वा स्त्रीणांच यौवनम एवं त्रैरत्नेन कसित नो चलितम मनः. अरे चांगलं फूल, चांगलं फळ, सुंदर तरुण स्त्री डोळ्याने जर बघितली आणि तोही एकांतवास, अशा ठिकाणी जर त्या तीन वस्तूला पाहिलं तर असा कोणता व्यक्ती आहे की त्याचं मन विचलित होणार नाही? झटका बसलेला तर काय लक्ष्मणा. सुंदर वन आहे, एकांत आहे, पाण्याचे झरणे वाहतात, फळ आहे, फुलं आहेत, एकांतवास आहे, तरुण स्त्री सानिध्यामध्ये आहे आणि तिने मान ठेवलेली या मांडीवरती. त्याला उद्देशून प्रश्न होता हा, कशी नो चलितम मनः. असा कोण व्यक्ती की त्याचं मन चंचल होणार नाही? लक्ष्मणाने ऐकलं, बाप रे बाप, भाषा समजत होती. त्यांनी त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं, माता यश पतिव्रता पिता यश सुचिरभूतो एवं त्रैरत्नेन तस्याम नो चलितम मनः. रामचंद्र भगवान की जय. सुंदर उत्तर दिलं. ज्याचा बाप सुचिरभूत आहे, वाह, ज्याची आई पतिव्रता आहे, त्याच्या समोर फळ फूल सुंदर स्त्री प्रत्यक्षात जरी असली तरी त्याचं मन मात्र विचलित होत नाही. आणि माझी आई वडील हे महान सुचिरभूत आणि पतिव्रता आहे म्हणून माझं मन विचलित होऊ शकत नाही. हे राघवा, योग्य उत्तर मिळव. पोपटाने भरारी मारली आणि निघून गेला. तो पोपट नव्हता, श्रीराम होते. लक्ष्मणाची सुद्धा परीक्षा घेतली. लक्ष्मण साधक होते, साधू होते. मला एकच सांगायचं, साधूची परीक्षा सर्वात पहिले देव घेतो.
देवा एवढी तर परीक्षा कोणाला घेता येणार नाही. जिथे तिथे साधूची परीक्षा आहे. त्याला माहित आहे कोणती परीक्षा कधी घ्यायची, कशी घ्यायची, कोण्या वेळेला घ्यायची. आपल्याला ते परीक्षा म्हणजे काय समजत नाही. कोणती आणि कशी परीक्षा घ्यावी हेही माहित नाही. समोरच्याच्या निमित्ताने स्वतः आपणही बदनाम होतो. याला परीक्षा घेणे म्हणणं नाही. परीक्षा ती असावी की ज्या परीक्षेमध्येच उत्तीर्ण होता येईल, तिथेच उत्तर मिळेल. तशामनो चरितम म्हणा. व्यासपीठ तसं मिळत नाही. पहिले देवच ठाकून ठोकून अगदी असं करून बनवतो. समाज काय परीक्षा घे आणि समाजाला काय परीक्षा घेता येतं. समाज आहे, साधा समाज आहे बिचारा. कोणी काही सांगितलं की त्याच ऐकतो, कोणी काही सांगितलं की त्याच ऐकतो आणि करायलाही लागतो. पण विचार करावा, त्याचं मंथन करावं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. काही गोष्टी कानाचं आणि डोळ्याचं 4 बोटाचं अंतर आहे. काही गोष्टी पाहिल्याशिवाय सत्य मानू नये, काही गोष्टी ऐकल्यावरही सत्य मानाव्यात. अशी भूमिका जी जीवनाच्या सानिध्यामध्ये आहे, त्याची अनुभूती घ्यावी. हे राम शिकवते, राम कथा शिकवते तुम्हा आम्हाला. महत्वपूर्ण परिणाम. सीता माईला त्या ठिकाणी निद्रा लागली आणि असणाऱ्या त्या लक्ष्मणाने आपली मांडी हळूहळू काढली आणि सीतेचा त्याग केला, निघून गेले. ती निद्रिस्त आहे. आई मला क्षमा कर, देवाने सांगितलं म्हणून मला हे करावं लागलं. सीतेला कळालं भवानी होती ती, माता भगवती होती, तिला काय कळणार नाही. म्हणून स्त्रीचं चरित्र आहे. पहिले बोललो सकाळी, रामकथा ही स्त्रीचं चरित्र आहे, सीतेचं चरित्र आहे. राम तर एक पात्र आहे त्याच्यामध्ये. राम एक पात्र बजावतात. पण मूळ कथा रामायण म्हणजे श्रीरामायण, म्हणजे सीता रामायण असं म्हणायला हरकत नाही. सीता रामायण आमचे गुरुदेव सांगतात. स्त्रीचं अस्तित्व या ठिकाणी अनुभूतीला आलं आणि नंतर मात्र सीतेला शुद्ध आणि पाहते तर लक्ष्मणे मला सोडून गेले. नंतर कळालं की माझा त्याग केला रामाने. मग ज्या रामाने माझा त्याग केला ते शरीर ठेवून काय फायदा. शरयू नदी होती, जानकीला असं वाटलं आपण प्राणत्याग करावा. नदीच्या दिशेने गेली आणि उडी टाकणार. तोच वाल्मिकी ऋषी रामायणाचे मूळ करते. कुंजंतम राम रामेति मधुरम मधुराक्षरम आरुया कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. वाल्मिकाने आवाज दिला, सीतामाई थांबा, उडी नका टाका. जीव हत्येचं तुम्हाला पातक लागेल. तुमची ही हत्या आणि जो गर्भ आहे त्याची हत्या होईल. वाचवलं, आपल्या आश्रमामध्ये नेलं, त्या ठिकाणी अगदी अशा प्रकारचं संगोपन केलं आणि नंतर जानकीच्या सानिध्यात अर्थात सीतेच्या सानिध्यामध्ये सुंदर अशा प्रकारचं एक पुत्र रत्न निर्माण झालं. लव त्याचं नाव. आणि तो पुत्र त्या ठिकाणी काही कारणास्तव दिसला नाही म्हणून जानकी रडेल, तिला त्रास होईल म्हणून असणाऱ्या त्या वाल्मिकीनी एक गवताची काडी घेतली, ज्याला कुश असं म्हणतात. कुशाला फार किंमत आहे. पूजा अर्चा करताना आपल्याला अंगठी घालतात, ती कुशाची अंगठी. कुशाची अंगठी घालून पूजा पाठ करावा, सिद्धी प्राप्त होते. नसेल तर कमीत कमी सुवर्णाची अंगठी तरी असावी पोटामध्ये. मग त्यांनी पूजा केली तर आपल्याला त्याचं तत्व प्राप्त होते. कुश त्याने ते घेतलं आणि त्याचा पुत्र तयार केला. तो तर सीतामाईजवळ खेळत होता. पण आज सांगितलं अरे हा इथे. सीतेने त्याचा स्वीकार केला. एकाचं नाव लव तर दुसऱ्याचं नाव कुश. हे लवकुश अशा पद्धतीने जोडी त्या ठिकाणी आहे. पुत्र प्राप्त झालेले आहेत. त्याला संस्कार दिले, रामकथा शिकवली. 5 वर्षाचे झाले लवकुश आणि यथार्थ रीतीने आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. वास्तविक रामचरित मानस मध्ये ही कथा नाही, वाल्मिकी रामायणातली कथा आहे. इथे तर राम गादीवर बसले, कथा संपली. पण लवकुश तो फार महत्वपूर्ण आहे आपल्या करता. पण गोस्वामी तुळशीदासांच्या करता नाही. तिथे दुःखाशिवाय काहीच नव्हतं. पण दुःखाचे प्रसंग गोस्वामी तुळशीदासांनी रामचरित मानस मध्ये घेतलेच नाही. सुखच सुख घेतलं. पण आपल्या पूर्ती करता हे चरित्र वाढवून सांगतोय थोडं. भगवान शिवजी म्हणतात देवी पार्वती याप्रमाणे आता रामाला यज्ञ करावा लागला.
आणि तो यज्ञ सामान्य नसून असामान्य अश्वमेध यज्ञ केला, यज्ञ सिद्धीला नेला आणि घोडा सोडत असतात. म्हणून तो यज्ञाचा घोडा सोडला, तो घोडा लवकुशाने पकडला. त्याच्या पाठीमागं असणारे जे काही शत्रुघ्न, भरत, लक्ष्मणजी, हनुमानजी सर्व तो घोडा शोधण्याकरता आले. त्यांनी प्रयत्न केले, घोडा दिसला, पण या छोट्या छोट्या बालकांनी त्यांना अगदी बांधून ठेवलं. आणि ज्या वेळेस यांनी रामाला रामायण गाऊन दाखवलं, रामाला रामायण गाऊन दाखवलं, ती अवस्था वेगळी होती. कुशलव रामायण गाती, गीत रामायण ऐकून घ्या, फार महत्वपूर्ण आहे. रामाला यज्ञामध्ये येऊन त्यांनी गाऊन दाखवलं. रडले राम प्रत्यक्षात, बक्षीस दिले होते त्यांना. आता प्रसंगाला रामाला तिथे येण्याचा रामजी आले. त्यांनी घोड्यावर हात ठेवला, आपलाच घोडा आहे, सोडणार. तोच हे बालक समोर आले. हे क्षत्रिय, खबरदार, घोड्याला हात लावशील तर आम्ही पकडला. आणि नियम आहे, ज्याने पकडला त्याच्याशी युद्ध करावं लागतं. नेऊ देणार नाही हा घोडा, आम्ही पकडलाय. राम म्हणतात, जरी तुम्ही पकडला तरी तो माझा आहे. सांगितले, क्षत्रिय, अगोदरही सुद्धा तू या ठिकाणी तुझे सेवक पाठवले, बघ ते कसे बांधून ठेवले. हनुमंता सहित बांधील होते ते. हनुमान म्हणतात, देवा सोडा आम्हाला. काय लीला होती हनुमंताची त्या बालकाचं अस्तित्व वाढवण्यासाठी. आश्चर्यचकित झाले राम. युद्ध करावं लागेल मुलांना माझ्यासोबत. बरे तयार आहे. त्यांनी सुद्धा धनुष्यबाण सज्ज केले. रामाने धनुष्यबाण सज्ज केला. बाण लावला रामाने धनुष्याला, तो याने सोडलीही बाण. पण बाण भगवंताच्या चरणाजवळ, दोघांचेही. पहिले बाण मारले ते भगवंताच्या चरणापासून. भगवंत पाहतात आणि ते मुलं बोलायला लागले, तुम्ही आमच्या वडिलाप्रमाणे आहात, मोठे आहात आमच्यापेक्षा, म्हणून आमचे बाण पहिल्यांदा तुम्हाला प्रणाम करतात. युद्ध नीती जाणत होते. राम म्हणतात, वाह, कोणाची मुलं असतील हे, की ते पहिल्यांदा माझं दर्शन घेत आहेत आणि नंतर युद्ध. कोणाचे तुम्ही? म्हणजे ते नका विचारू, असं विचारत नसतो युद्ध करणारा. युद्ध करा माझ्याशी, मी कोणाचा आहे ते युद्धानंतर कळेल मी कोणाचा आहे. राम म्हणतात, अरे वा, दिल्लच बरा. पण एवढं म्हणे, हा युद्ध करा. रामाने पुन्हा आता धनुष्य सज्ज केला, बाण काढला, जोडला, ओढून सोडणार तोच वाल्मिकी आले. प्रभू बाण सोडू नका. सीतामाई आल्या समोर. सीतेला पाहिलं, तो तोंड ढिवला झाला आणि राम म्हणतात, सीते म्हटल्या बरोबर ते मुलं विचार करतात, आपल्या आईला एकेरी आवाज देणारा हा कोण आहे? एकच व्यक्ती असू शकतो आणि तो म्हणजे तिचा पती. हे पुरुष जर माझ्या आईचे पती आहे तर मी कोण? मुलांनी जो तोडीव ताणला होता तोही ढिला करून टाकला. कळालं त्यांना नातं आपलं. वाल्मिकीने सांगितलं की हे तुमचे पुत्र आहे, त्यांचा स्वीकार करा. सीतेने विनंती केली की हे प्रभू, हे तुमचेच पुत्र आहे, आपण याचा स्वीकार करावा. अनेकांच्या साक्षी मिळाल्या. नंतर भगवान परमात्म्याने आपल्या पुत्रांचा स्वीकार केला. धावत गेले ते मुलं, वडिलांच्या हृदयाला लागले. वडिलांनी अगदी त्यांच्या मुखावरून हात फिरवला, पाठीवरून हात फिरवला, आपल्या हृदयाला लावलं. परिणाम, सीतेने दुरूनच त्या सगळ्यांना प्रणाम केला आणि माझं कार्य संपलं. सीता आता धावायला लागली, पळायला लागली आणि या पृथ्वीला म्हणते, हे माता धरणी, मला आता आसन दे. फाटली ही धरणी, वेगळी झाली ही धरणी. मधून पृथ्वी माता आली. जानकी देवी पृथ्वीच्या मांडीवर बसली आणि ती जमीन आपोआप पुन्हा मिटली. भगवंत धावत गेले, पाहतात आता मिटलेली जमीन आहे. सीते, जीवनभर तुला माझ्या संगतीने दुःखाशिवाय काहीच मिळालं नाही ग. नाही मी तुला सुख देऊ शकलो, या रामाला क्षमा करशील. हताश झाले राम. सीतेने आपलं अवतार कार्य संपवलं. भगवान परमात्मा आता एका अंगाने दुःखी झाले. एक अंग निघून गेल्यावर दुसऱ्या अंगाला काय किंमत आहे? स्त्री असो की पुरुष असो, जीवनातून पुरुषाच्या स्त्री गेली की तोही सुद्धा परका होतो आणि स्त्रीच्या जीवनातून पती गेल्यावर ती स्त्री सुद्धा परकी होते.
काय जीवन असेल ते असह्य जीवन आहे. श्रीरामाने आपल्या पुत्रांना सोबत घेतलं आणि आणलेलं आहे त्या ठिकाणी अयोध्येमध्ये सगळ्यांना कळवलं. नंतर त्यांना राजकुमार घोषित केलं. भगवान परमात्माने त्याच्यानंतरही सुद्धा 10-15,000 वर्षपर्यंत राज्य केलं. ते उत्तम रीतीने वाढले आणि नंतर त्यांना ते राज्याभिषेक केला आणि आता आपलं कार्य संपलं म्हणून भगवान परमात्मा सगळ्या प्रजे समक्ष असणारे लक्ष्मणजी त्यांनी शेषाचा अवतार धारण केला, म्हणजे नाग अवतार धारण केला आणि नागाचा अवतार करून सगळ्या समक्ष असणाऱ्या त्या शरयू नदीमध्ये प्रवेश केला. शेष नारायणाने आपला अवतार संपवला. भगवान परमात्मा सर्व लोक सोबतीला आहे. शरयू नदीच्या सानिध्यामध्ये गेले, गंगेचं पूजन केलं, नदीचं प्रवेश केला आणि जेवढ्या खोल जात होते तेवढ्या खोल पर्यंत आणि शेवटी परमात्माने त्या जलाशयामध्ये आपलं अस्तित्व संपवून टाकलं. पुष्पवृष्टी झाली, विमानातून देवाने पुष्पवृष्टी केली आणि भगवान परमात्माने आपलं अवतार कार्य संपवलं. मंगल भवन मंगल हारी रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसा महापातकनाशनं. इथे रामकथा संपन्न होते आहे आणि हनुमंतरायाला सुद्धा या ठिकाणी विनंती केल्या जात असते. कथा संपूर्ण होती है, सुनिए पवन कुमार, राम लखन जानकी सदा करो कल्याण. भगवान परमात्म्याला प्रणाम. हनुमंतरायाला विनंती, कारण हनुमंतराय कथेमध्ये हजर असतात. त्यानं सांगावं लागतं की कथा संपन्न झाली, विराम झाली आणि या कथेने सगळ्यांचं कल्याण हो अशी अपेक्षा हनुमंतराया या सगळ्यांचं कल्याण करावं.